नाही, खरं आहे, अजूनही काय सगळे प्रश्न संपलेले नाहीत. अजून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामांचा प्रश्न आहे, पागडीच्या जागांचा प्रश्न आहे, क्लस्टर डेव्हलपमेंट हा विषय अजून तसाच प्रलंबित आहे. परंतु आपल्याला एक या निमित्तानं मी आश्वस्त करतो की या सगळ्यावरचा नामी उपाय कुठला असेल तर तो स्वयंपुनर्विकास. स्वतःची इमारत रजिस्टर्ड करा, नसेल तर आणि त्या हाऊसिंग सोसायटीनी स्वतःचा स्वयंपुनर्विकास बिल्डर स्वतः सोसायटीनी व्हायचं, कॉन्ट्रॅक्टर नेमून पुनर्विकास करायचा. सरकार सगळ्या परवानग्या देतंय, सवलती देतंय, अडचणी दूर करतंय आणि याकरता मुंबई जिल्हा बँक, ठाणे जिल्हा बँक, राज्य सहकारी बँक, अगदी सरकार सुद्धा आर्थिक पाठबळ द्यायला पुढे येतंय. आणि त्याच्यामुळे सर्व प्रश्न निकाली लागायचे असतील तर स्वयंपुनर्विकास हाच एकमेव मार्ग आहे, ज्याचा राजाश्रय ज्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सरकारचा आहे. आणि त्याच्यामुळे सर्व प्रश्न सुटायचे असतील तर त्याचं प्रावधान, त्याची तरतूद स्वयंपुनर्विकासाच्या धोरणामध्ये आहे. सर, पाहायला गेलं तर आता पुन्हा जे आहे ते बैठक जी आहे ते वसईला देखील पार पडणार आहे. आजचं देखील या ठिकाणी नियोजन सीताराम यांच्याकडनं करण्यात आव्हान असेल लोकांना. नाही, अतिशय वारंवार लोक जे आहे ते दिशाभूल केली जाते बिल्डरकडनं. या मला वाटतं शेवटी बिल्डर पैसेवाले आहेत, प्रभावशाली आहेत, त्यांच्यासाठी करणारे काही लोक प्रभावशाली आहेत. मग गरीबाचा वाली कोण? तर गरीबाचा वाली हा स्वयंपुनर्विकास. सोसायट्या स्वतःचा वाली स्वतः, आणि त्याच्यामुळं त्यांच्या नफ्यावर परिणाम होतोय. बिल्डरच्या विकासकाकडे जाण्यापेक्षा लोक स्वयंपुनर्विकास करतायत. मग स्वाभाविकपणे ते अफवा पसरवणार, या स्वयंपुनर्विकासामध्ये अडथळे निर्माण करणार. त्याच्यामुळे सोसायटीने विश्वासाने एकत्र येऊन स्वयंपुनर्विकास केला पाहिजे. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे, बँका सहकार्य करायला तयार आहेत. कुठेही कुठल्याही अफवेला दिशाभूल करण्याला बळी न पडता आत्मविश्वासानं पुढे या. सरकार आपल्या पाठीशी आहे. हाऊसिंग फेडरेशन असेल, ठाण्याचे लोकप्रतिनिधी असतील, सरकारी यंत्रणा आपल्या पाठीशी आहे. काही आपण हतबल व्हायची किंवा अशा प्रकारची कन्फ्यूज होण्याची आवश्यकता नाही. तर तुम्ही बोलता बोलता म्हणाले की माझं कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना आठवण करून दिलंय. आता या ठिकाणी आता देवेंद्रजी आहे ते पाठीशी, अशा प्रकारचं त्यांना मी असं सांगितलं की आमचे संजय केळकर म्हणाले माझी हाऊसिंग सोसायटी माझी जबाबदारी. तर मी म्हटलं कोविडच्या काळात माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि आम्हाला सोडलं होतं वाऱ्यावरी. तर त्यांना मी आता सांगितलं की आता माझं कुटुंब माझी जबाबदारी जसं होतं तशी माझी हाऊसिंग सोसायटी माझी जबाबदारी. कारण या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे कारभारी, किंवा कारभारी आज आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे जबाबदारी सरकारची आमची आहे. हाऊसिंग सोसायटीने चिंता करण्याचं कारण नाही. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, मात्र पाहिलं तर आता रवींद्र चव्हाणांनी देखील मोठं विधान केलेलं आहे. त्यांचं म्हणणं की कदाचित बीएमसीचं महापौरपद इतर पक्षाला देतील. त्याचबरोबर फडणवीसांनी देखील सांगितले महापालिका निवडणुका भाजप महायुती म्हणूनच लढणार आहे. कसं पक्ष देवेंद्रजींची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे, पक्षाची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे की आम्ही महायुती म्हणूनच लढणार. महायुतीत एकोप्यानं राज्य चालवतोय त्या पद्धतीनं सामोरं जाणार. अपवादात्मक कुठे काही किंतु परंतु असेल तर त्या ठिकाणी स्थानिक नेतृत्व आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेईल. परंतु महायुती म्हणूनच एकत्र लढण्याचं या ठिकाणी ठरवलं. तर मीरा रोड या ठिकाणी मराठी अमराठीचा वाद समोर आला, त्याच्यानंतर GR सक्ती रद्द करण्याचा समोर आला. मात्र आता मनसे देखील, राज ठाकरे देखील मीरा रोडला जाणार आहेत. त्याचबरोबर आता काँग्रेसने देखील आता पाठ या ठिकाणी दाखवले की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मराठी आम्ही भारतीय, अशा प्रकारचा आता तिथं बैठक होणार आहे. हे बघा, महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण मराठी आहे. बाहेरून येऊन इथे राहिला तरी तो मराठीचा आहे. तो मराठी चांगलं बोलतो, इथल्या मातीशी एकरूप झालाय आणि त्यामुळे तोही इथल्या संस्कृतीला आपलं मानतोय. परंतु म्हणून त्या ठिकाणी मराठी म्हणून निरपराध कोणाला तरी मारायचा अधिकार पण लोकशाहीत आपल्याला नाहीये. त्याच्यामुळे मराठीची अस्मिता, आता आम्ही कोण आहोत? पाकिस्तानात आलोय का? आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? बांगलादेशवरून आलेत का? देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा, आमचं मंत्रिमंडळ. बरं, आमच्या आमदारांना मतदान केलं, प्रचंड जनाधार दिला, त्याला मराठी माणसांनी वोटिंग नाही केलं का? मेजर मराठी माणसांनीच केलंय ना.
त्याच्यामुळे मला वाटतं आता निवडणुका जवळ नसत्या तर मराठी अमराठी वाद आला नसता. त्यांना आता मराठीची आठवण झाली. परंतु आमचं सरकार, आम्ही महायुती भक्कम आहोत मराठी माणसांच्या मागे. त्याचबरोबर परप्रांतातनं आलेले या मातीशी एकजूट झालेले लोक सुद्धा आमचीच आहेत, हेही आम्ही समजून घेतो. सर, रोहित पवार यांना ईडीची कारवाईसाठी पुन्हा बोलवलं आहे. कुठेतरी हे देशाचं राजकारण आहे असं आता आव्हाड म्हणतात. भाजपने हे काम केलेलं आहे, त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात कुठेतरी अनेकांना ससेमिरा यामध्ये सामील होतील. 97 पैकी फक्त रोहित पवारलाच पुन्हा टार्गेट करण्यात आलेलं आहे. तुम्हाला का नाही ईडीने बोलवलं, यांना का नाही बोलवलं, सीताराम राणेंना का नाही बोलवलं? ईडी बोलवते तेव्हा काहीतरी तक्रार असेल, काहीतरी तथ्य असेल. लोकशाहीमध्ये असा कुणालाही उचलून न्यायचा अधिकार नसतो ना. त्यांची तक्रार असेल, काहीतरी त्याच्यात तथ्य असेल. उद्या त्यांच्या चौकशीमध्ये काहीच नसेल तर निर्दोष मुक्तता होईल. परंतु असं कुणीही ईडीला सांगून ह्याला उचल त्याला उचल असं होत नसतं. त्याच्यामध्ये तक्रार असेल, काही तथ्य असेल, म्हणून चौकशीसाठी बोलवलं असू शकतं, समन्स पाठवलं असू शकतो. तर शशिकांत शिंदे आता हे नवीन प्रदेश अध्यक्ष नियुक्त होतात. जयंत पाटलींच्या आवेदन नाराजी या आतमध्ये पक्षामध्ये अंतर्गत वाटतात. नाही, हे बघा, आता 10 इच्छुक असल्यावर एक अध्यक्ष झाल्यावर 9 जण नाराजच होणार ना. परंतु एक कोणतरी होत असतो आणि शशिकांत शिंदे होत असतील तर चांगला नेतृत्व आहे तो त्या पक्षामध्ये. परंतु हा शेवटी त्यांचा विषय आहे. त्यांनी कोणाला अध्यक्ष करायचं, कुणी आनंदी राहायचं, कुणी नाराज व्हायचं, हा पक्षांतर्गत विषय आहे. परंतु शेवटी एक पद असतं. 10 इच्छुक असल्यावर बाकीचे इच्छुक थोडेफार नाराज होत असतात. ते सगळीकडे होतं. विधान परिषद आवाजीची मतदान जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले, मात्र आता विरोधक हे राज्यपालाकडे जाऊन हे विधेयक कुठे थांबावं यासाठी ते प्रयत्न. विधेयक मंजूर हे विधिमंडळाच्या सभागृहात होत असतं. त्याच्यामुळे खालच्या सभागृहाने विधानसभेनं, वरच्या सभानं विधान परिषदेनं त्या ठिकाणी ते पारित केलंय आणि लोकशाही संविधानिक प्रक्रिया पूर्ण करून ते राज्यपालांकडे पाठवले गेलंय. आता राज्यपाला भेटणं त्यांचा अधिकार आहे. त्यांनी मागणी काय करायची हा त्यांचा अधिकार आहे. परंतु दोन्ही सभागृहानं हे विधेयक मंजूर केलेलं आहे, राज्यपालांकडे संमतीसाठी पाठवलेलं आहे. शेवटचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये गेले, तसं फक्त या सरकारने एक मोठी कामगिरी केली आहे. अरे मोठं या सरकारने तर खऱ्या अर्थानं शिवप्रेमींना एक जबरदस्त अशा प्रकारची भेट दिलेली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमच्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. हिंदवी स्वराज्य संस्थाक म्हणून देशभर त्यांची ओळख आहे आणि त्या आमच्या राजाला आज जर आंतरराष्ट्रीय युनेस्कोमध्ये हेरिटेजमध्ये स्थान मिळालं असेल 12 किल्ल्यांना, याच्यासारखा महाराष्ट्राकरिता या ठिकाणी अभिमानाचा विषय असू शकत नाही. जल्लोष होणार आहे, तुम्ही देखील कशा वेळेस सामील होणार? अनेक किल्ल्यांवरती जल्लोष होणार आहे. नाही, जल्लोष तर आज आम्ही शिवतीर्थावर शिवाजी पार्कच्या मैदानात आज मुंबई भारतीय जनता पार्टीनं आशिष शेलार, पियुष गोयल मंत्री यांच्या नेतृत्वाखाली केला. उद्या मुंबईभर होतोय, गडकिल्ल्यांवर होईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात आपल्या 12 गडकिल्ल्यांना युनेस्कोमध्ये स्थान मिळाल्याचा आनंद आहे. असं एकही घर नाही जिथे यामुळे त्या ठिकाणी आनंद होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.